नाही, या बाबतीमध्ये वाद खरं तर कोणाचाच वाद असायची कारण नाही. ज्या नियोजनामध्ये ठरलंय कालवा सल्लागाराच्या बैठकीमध्ये त्याप्रमाणे पाणी सर्वच शेतकऱ्यांना बारामतीच्या पण मिळालं पाहिजे, इंदापूरच्या पण मिळालं पाहिजे, दौंडच्या पण मिळालं पाहिजे, हवेलीच्या पण मिळालं पाहिजे. या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा खरं तर वाद सुरू झालेला आहे आणि त्यांचं नियोजन ढिसाळ नियोजनामुळे त्याचा तोटा शेतकऱ्याला बसलेला आहे. या बाबतीमध्ये त्या अधिकाऱ्यांची निश्चित प्रकारे उद्याच्या कॅबिनेटला आम्ही तक्रार करणार आहोत. पालकमंत्र्यांना या संदर्भामध्ये माहिती दिली. पालकमंत्र्यांनी नियोजनच व्यवस्थित केलं होतं कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये. ते नियोजन कसं पूर्ण करायचं, त्या नियोजनाची अंमलबजावणी ही खरं तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करायची असती आणि यामध्ये जलसंपदाचे अधिकारी अपयशी ठरलेले आहेत. अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहेत का? नाही, 100% अधिकाऱ्यांची तक्रार करणार. तुम्हाला म्हटलं ना, ज्यात कोण दोषी असते त्याला आम्ही सोडणार नाही. त्यांच्या विरोधात पण मला कोणाच्या विरोधात काय बोलायचं नाही. मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, सगळ्याच तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. जे नियोजनामध्ये पाणी कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये ठरलेले त्या नियोजनाप्रमाणे सर्वच तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. ते पण सगळे शेतकरी, परंतु इंदापूर टेलला असल्यामुळे हा इंदापूर ते झालेल्या शेतकऱ्यावरती अन्याय आहे.